जय हिंद मित्रांनो, तर एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत 10,849 प्लस अर्ज केलेले आहेत। तर ही माहिती रात्री 10:30 वाजा दरम्यानची आहे। नागपूर कारागृहाला आतापर्यंत 24,335 प्लस अर्ज केलेले आहेत। तर ही माहिती रात्री 12:30 वाजा दरम्यानची आहे। तर सोबतच आता आपल्या अर्ज प्रक्रियेला 7च दिवस बाकी राहिलेले आहेत। त्यामुळे वेबसाईट पण बऱ्याच प्रमाणात हँग मारत आहे, चलन लवकर होत नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपण अर्ज भरायला पाहिजे। जेमतेम रात्रीच्या वेळेसच आपण अर्ज भरायला पाहिजे, जे की मुलं भरतच आहे सध्या। तर रात्रीच्या वेळेसच आपण अर्ज भरायला पाहिजे, जे की मुलं भरत आहे सध्या। तर आता यामध्ये डेट वाढून मिळेल की नाही मिळेल हे सांगता येत नाही। तर शक्यता तर आहेच की डेट वाढून मिळेल, कारण की वेबसाईट पण तशी पूर्णच्या पूर्ण अशी फ्लो मध्ये चालत नाहीये। त्यामुळे डेट आपल्याला वाढून मिळणारच आहे। पण मागच्या भरत्यांचा जर विचार केला तर डेट हे आपल्याला आतापर्यंत वाढून मिळालेलीच आहे। त्यामुळे यावेळेस पण डेट वाढून मिळेल अशी शक्यता आहे। तर मुंबई शहरला आतापर्यंत 53,826 प्लस अर्ज केलेले आहेत। तर ही माहिती रात्री 12:30 वाजा दरम्यानची आहे। मुंबई शहरला 53,826 प्लस अर्ज केलेले आहेत। 12:30 वाजा दरम्यानची गोष्ट आहे। तर असेच म्हणजे आता मुंबई शहरचे तर आता 55-56 हजार प्लस तिथं अर्ज केलेले असतील सध्याच्या कंडिशन मध्ये। मीरा भाईंदरच्या बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की मीरा भाईंदरला आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। तर 7,700 प्लस अर्ज गेलेले आहेत, ज्या की त्यामध्ये 5,000 प्लस मुलं आहेत। तर 5,000 प्लस मुलं आहेत, तर इतर जे मायनस केले तर मुली त्यामध्ये आहेत। तर अशीच माहिती तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे पण कळवू शकतात। तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, जे की बरेचसे मुलं आपल्याला व्हॉट्सअपद्वारे स्क्रीनशॉट डेट वगैरे काढून आपल्याला देत असतात। तर तुम्ही पण मला नक्कीच देऊ शकता, फक्त मी त्यामध्ये टोकन नंबर सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038। हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे। तर तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे ही माहिती कळवू शकता, तर इतरांना पण त्याचा फायदा होईल या उद्देशाने नक्कीच माहिती कळवा। तर मीरा भाईंदरला आतापर्यंत 7,700 प्लस अर्ज केलेले आहेत, तर जे की 5,000 मुलांचे अर्ज आहेत, व त्यामध्ये मायनस केलं तर इतर मुलींचे अर्ज आहेत। तर अशा प्रकारे मीरा भाईंदरला जेमतेम ही कॉम्पिटिशन जेमतेम अर्ज संख्या ही कमीच चालली आहे, कारण की बरेचसे मुलं इतर जिल्ह्यांकडे धाव घेत आहे। कारण की एक प्रकारचा संभ्रमच आहे की मीरा भाईंदरचा पेपर हा कठीण निघतो। मागच्या 2 भरत्यांचा जर आपण विचार केला तर मीरा भाईंदरचा पेपर हा कठीणच निघालेला आहे। पण यावेळेस आयुक्त हे बदललेले आहेत मीरा भाईंदरचे, तर नक्कीच तिथं आता पेपरामध्ये बदलाव होणार आहे। त्यामुळे या गोष्टीचा पण आपण विचार करायला पाहिजे। तर वरणगाव गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 17,500 प्लस अर्ज गेलेले आहेत। वरणगाव एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला आतापर्यंत 17,500 प्लस अर्ज गेलेला आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला खूप कॉम्पिटिशन इथं दिसते, कारण जागा पण तशाच आहे, नवीन गट आहे। तसेच जेमतेम मुलं हे वरणगावकडेच जास्त अर्ज करत आहे, त्यामुळे वरणगावला भरपूर प्रमाणात असं कॉम्पिटिशन राहू शकते। त्याच्या खालोखाल एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला पण बऱ्याचशा प्रमाणात अर्ज आलेले आहेत, की जे की 10,849 प्लस अर्ज आहेत। तर ही माहिती रात्री 10:30 वाजा दरम्यानची आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला, तर वरणगावला 17,500 प्लस अर्ज गेलेले आहेत। वाशिम चालकला आतापर्यंत 1450 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर वाशिम चालकला आतापर्यंत 1450 प्लस गेलेले आहेत। तर जिथं चालकच्या जागा आहेत, तर तिथं जे अर्ज संख्या येते, तर त्यामध्ये 90% डायरेक्ट हे मुलांचे अर्ज असतात। पूर्णच्या पूर्ण मुली जेमतेम ह्या कमी प्रमाणात इथं अर्ज करतात। म्हणजे 100 पैकी तर 85 ते 90 मुलंच असतात। तर 100 पैकी जर 100 अर्ज जर गेले असतील, तर 100 पैकी 85 ते 90 हे मुलंच असतात। मुलींचं प्रमाण यामध्ये खूप कमी असते। त्यामुळे मुलांनी अर्ज करताना मुलींच्या जागांचा पण आपण विचार करायला पाहिजे। कुठं मुलींच्या चांगल्या जागा आहेत, कुठं मुलींच्या ओपनच्या चांगल्या जागा आहेत, कुठं आपल्या कॅटेगरीच्या मुलींच्या चांगल्या जागा आहेत। तर कारण की महिला उमेदवार जर तिथं मिळाल्या नाही, तर त्या आपल्याला माहितीच आहे की सर्वसाधारणला त्या जागा मिळत असतात। त्यामुळे आपण नक्कीच या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण अर्ज करायला पाहिजे। लवकरात लवकर अर्ज करून घ्या, कारण की 7च दिवस बाकी राहिलेले आहेत। तर वाशिम चालकला आतापर्यंत 1450 प्लस अर्ज गेले आहेत। बुलढाण्याला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, बुलढाणा जिल्हा पोलीसला आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। तर बुलढाणा जिल्हा पोलीसला आतापर्यंत 1821 प्लस अर्ज गेलेले आहेत। 1821 प्लस अर्ज गेले बुलढाणा जिल्हा पोलीसला आतापर्यंत 1821
प्लस अर्ज केलेले आहेत. तर ही माहिती रात्री 2:30 वाजेदरम्यानची आहे. बुलढाण्याची ही माहिती रात्री 2:30 वाजेदरम्यानची आहे. एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 9,634 प्लस अर्ज केलेले आहेत. तर ही माहिती 12:30 वाजेदरम्यानची आहे. एसआरपीएफ गोंदियाला 15ला आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 9,635 प्लस अर्ज केले आहेत. तर ही माहिती रात्री 12:30 वाजेदरम्यानची आहे. तर अशाच प्रकारे आता बाकीचे गट तर जेमतेम 7 गटांमध्ये तर जागाच नाहीयेत, यावेळेस भरतीच नाहीयेत. तर इतर गटांच्या कंपॅरिझन मध्ये वरणगाव असो, एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव असो, एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड असो, एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदिया असो, तर या ज्या 3 गट आहेत तर या गटांमध्ये जास्तीत जास्त मुलं हे अर्ज करत आहेत. त्यामुळे इतर गटांचा पण आपण विचार करायला पाहिजे. तिथं किती जागा आल्यात तर हे तर आपण बघणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला 9,634 प्लस अर्ज केलेले आहेत. तर ही माहिती रात्री 12:30 वाजेदरम्यानची आहे. पुणे सिटीला आपण जर विचार केला तर पुणे सिटीला मुंबईच्या खालोखाल जागा आहेत आणि कॉम्पिटिशन पण तसंच राहणार आहे पुणे सिटीला, कारण की 1733 प्लस इतक्या जागा आहेत. बऱ्याचशा मुलांचं स्वप्न असते पुण्यात भरती होण्याचं, एक प्रकारचा वेगळा क्रेज असतो. तर पुणे सिटीला आतापर्यंत 16,847 प्लस अर्ज केलेले आहेत. तर ही माहिती रात्री 3:30 वाजेदरम्यानची आहे. तर यामध्ये जास्तीत जास्त बदल हा फक्त जेमतेम यामध्ये आता जास्तीत जास्त ही अर्ज संख्या ही 17,000 झालेली असेल सध्या. पण रात्री 3:30 वाजेदरम्यान आता पुणे सिटीचे अर्ज असो, मुंबई शहरचे अर्ज असो, तर यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात असं आपल्याला अर्ज संख्या ही वाढताना दिसत आहे. तर पुणे सिटीला आतापर्यंत 16,847 प्लस अर्ज केलेले, ही माहिती रात्री 3:30 वाजेदरम्यानची आहे. मुंबई शहरला आपण बघितलं की 53,826 प्लस अर्ज आहेत. तर ही माहिती 12:30 वाजेदरम्यानची आहे, कालच्या रात्रीच्या. तर असं आपण यामध्ये आता जेमतेम 2-3 हजारांचा 3 हजार यामध्ये प्लस झालेले असतील. हिंगोली ड्रायव्हरला आतापर्यंत 3300 प्लस अर्ज केलेले आहेत. तर बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोच की ड्रायव्हरच्या जागांमध्ये हे जे 3300 जागा आहेत तर यामध्ये भरपूर प्रमाणात जेमतेम 3,000 तर मुलांचेच अर्ज असतील यामध्ये. तर हिंगोली ड्रायव्हरला आतापर्यंत 3300 प्लस अर्ज केलेले आहेत. मुंबई जेआरपी, बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की मुंबई जेआरपीला आतापर्यंत किती अर्ज आले, कारण की मुंबई शहर न भरता बऱ्याचशा मुलांचा विचार असते की मुंबई रेल्वेला अर्ज करायचा, नवी मुंबईला अर्ज करायचा. तर अशा घटकांकडे पण मुलं अर्ज करत आहेत. तर मुंबई रेल्वेला आतापर्यंत 4500 प्लस अर्ज केलेले आहेत. मुंबई रेल्वेला मुंबई कारागृहाला आतापर्यंत 24,000 प्लस अर्ज केलेले आहेत, जे की त्यामध्ये 18,000 मुलांचे अर्ज आहेत. 24,000 प्लस अर्ज केलेले आहेत, जे की मुलांचे 18,000 प्लस अर्ज केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 12 नवीन जिल्ह्यांची माहिती पाहिली की तिथं आतापर्यंत रात्रीच्या 3:30 वाजेपर्यंत किती अर्ज आलेले आहेत. तर अशीच माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पाहणार आहे, जो की जेमतेम आपण दुपारी पण टाकू एखादा व्हिडिओ की आणखी कुठली किती माहिती भेटते. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व समोर पण आपण असेच व्हिडिओ टाकणार आहे. सोबतच परीक्षेभिमुख जे परीक्षेत येते तेच आपण जीके मराठी असो असे प्रश्न पाहणार आहे. त्यामुळे आता हे जे अर्ज प्रक्रिया उलटल्यानंतर आपण तसे प्रश्न पाहणार आहे. मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, कुठं 1600 कसं आहे, कुठे 100ला सेन्सर आहे, कुठे स्टॉपवॉच आहे, कुठला अशा सर्व ग्राउंडचे अपडेट असो, कुठं 1600 रोडवरती आहे, कुठं 400चा ट्रॅक आहे. तर अशा सर्व माहिती आपण नक्कीच पाहणार आहे. कोणत्या पण जिल्ह्यांची तुम्ही कमेंट करू शकता की कुठली ग्राउंड कसं आहे, तर मी नक्कीच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. कारण त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.